महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि ज्या जागांवरती अजूनही तिढा कायम आहे त्या जागांवरती आज तोडगा काढला जाणार आहे। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवरती तोडगा निघणार का, ही बैठक यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई या बैठकीमध्ये सहभागी झालेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि राजेश टोपे सहभागी झालेत, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, बैठकीला सुरुवात झाली आहे, काय तोडगा निघतो याची उत्सुकता आहे। प्रज्ञा, प्रत्येक पक्षाने म्हणजे या महाविकास आघाडीचे जे 3 प्रमुख पक्ष आहेत त्यांनी आपापल्या पक्षांतर्गत सर्वे केलेले आहेत, ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या यादी सुद्धा आहेत आणि प्रत्येक पक्षाची त्या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे या सगळ्यांवर या महाविकास आघाडीतल्या आजच्या बैठकीत चर्चा केली जाते। तू म्हटलीस जसं की 30-35 जागांसंदर्भात तिढा आहे, कारण बाकीच्या जागांसंदर्भात मागच्या ज्या 4 बैठका होत्या पहिल्या टप्प्यातल्या त्यामध्ये चर्चा झाली होती आणि 200 पेक्षा अधिक जागांवर सहमती 3ही पक्षांकडून झाली होती। ज्या जागांवर तिढा आहे त्याच जागांवर आता आजच्या या बैठकीत चर्चा केली जाते, ज्यामध्ये प्रत्येकाचे सर्वे तपासले जात आहेत। 2019ला जिंकलेल्या जागा, त्यासोबतच जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कितीची लीड आहे या सगळ्याचा विचार केला जातोय। त्यासोबतच कोणता ताकदवर उमेदवार त्या पक्षाचा त्या तिढा असलेल्या मतदारसंघात आहे त्यावर सुद्धा या 3ही पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते चर्चा करतात आणि त्यातनं हा तिढा सोडवला जाईल असं सूत्रांची माहिती आहे। आणि यामध्ये साधारणपणे आज आणि उद्या या बैठक होणार आहेत आणि त्यानंतर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील आणि त्यानंतर हा तिढा सोडवला जाईल। ज्या प्रकारे आपण काही माहिती नेत्यांकडून घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की जे सर्वेचा आधार आम्ही घेत आहोत आणि तिढा ज्या जागा आहेत, तिढा असलेल्या जागा, त्यावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढून महाविकास आघाडीचा जागा वाटप पूर्ण करू। ठीक आहे वेदांत, बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।